नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी सपक वरण। त्याकरिता मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्यानं। तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं 1 तांब्या, थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची, कुकरला ढक्कन लावायचं, गॅस ऑन करायचा आणि त्याच्यावरती कुकर ठेवायचं। कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ होऊन जाते, कारण डाळ आमच्या घरची आहे। घरची म्हणजे विकतचीच आहे, पण शेतकऱ्यापासली आहे। बघू शकता डाळ शिजलेली आहे माझी। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ बघा कशी शिजली, छान शिजली डाळ बघा, मस्तपैकी शिजलेली आहे डाळ। याला असं फिरून घ्यायचं। याला घोटायची गरज नाही, कारण डाळ खूप छान शिजलेली आहे। आता आपण वरणाला तडका मारूया वरून। त्यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे। त्याच्यावरती छोटी कढई ठेवायची अशी। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकू आपण। मी छोटी वाटी भरून तूप घेतलेलं आहे, एकदम छोटी वाटी आहे माझ्याकडे। मी तडका मारण्यासाठी वाळलेली मिरची घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरा घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे आणि लसण जे आहे त्याला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये राई टाकायची अशी। राई तडतडली की हिंग टाकायचं, लसण टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, जिरं टाकायचं, सुकी मिरची टाकायची। याला सगळ्याला असं परतून घ्यायचं। मी फिक्क वरण करत आहे, त्याच्यामुळं या पद्धतीनं करते मी। असं छान लागते बघा, तुपाचा वास खूप छान आलाय आणि त्याच्यामध्ये जे वाळली मिरची टाकलेली आहे ना, तिचा पण छान वास आलाय। आता हे वरणावर टाकून घ्यायचं असं आणि वरती असं झाकून ठेवायचं। बघू शकता वरण कसं झालेलं आहे ते, एकदम छान झाले वरण। हे बघा, भातासोबत खूप छान लागते खायला। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि वरण कसं झालं ते नक्की सांगा।